नर्मदे हर. तर आज भरपूर आनंद होतो आहे. आज आपला परिक्रमेचा 106वा दिवस आणि आपण आज फायनली पोहोचतो आहे ओंकारेश्वरला, जे खंगवाडा गाव आहे ओंकारेश्वरच्या अलीकडे 8 किलोमीटरवरती परिक्रमेतलं. तर आपण रात्री तिथं थांबलो होतो आणि आत्ता वाजलेत पहाटेच्या 5. आपण निघतो या गावामधून. चला 7 वाजेपर्यंत 7:30 वाजेपर्यंत आपण ओंकारेश्वरला जाऊन आज मैयाचं स्नान करू. त्यानंतर सगळी पूजा विधी मंदात परिक्रमा झाली तर आज तेही सगळं करून घेऊ. त्यानंतर आपल्याला आज दर्शन घ्यायचे तर ममलेश्वरचं, त्याचप्रमाणे ओंकारेश्वरचं. चला मस्त वाटतं आहे आज, एकदम प्रसन्न असं. चला अजून अंधार आहे पण भारी वाटतं आहे. आज पहिल्यांदा आपण इतक्या लवकर निघलो आहे. पण ठीक आहे, आज काही हरकत नाही, रस्ता सरळ असल्यामुळं आणि स्नान आपल्याला ओंकारेश्वरला करायचं असल्यामुळं आपण चाललो आहे सकाळ सकाळ लवकर. चला नर्मदे हर, भेटू ओंकारेश्वरमध्ये. गावाच्या बाहेर निघतो आहे आपण आणि परिक्रमा बोर्ड दाखवला आहे ॲरो. तर चला आपण त्याप्रमाणे चाललो आहे. आश्रमामध्ये परिक्रमा असे 7 ते 8 लोक होते. आपण 5-6 म्हणजे 10-12 लोक आपण होतो सगळे काल आश्रमामध्ये. जायचं अंजुरुदला होतं पण अंजुरुदला बरेच परिक्रमा असे केल्यामुळं आपण आणि टाईमही झाल्यामुळं आपण मागच्याच गावात, हे जे गाव थांबलो होतो तर ह्या गावामध्ये थांबलो होतो. चला काही हरकत नाही, एवढे दिवस आपण परिक्रमा केली तर एक दिवस अजून जास्त. चला ओंकारेश्वरच्या अलीकडे आपण पोहोचलो आहे आणि थोडंसं जरा जंगलाचा मार्ग लागला आहे. कारण अंजुरुद गाव सोडल्याच्या नंतर एक पाट आहे आणि पाटाच्या कडेने रस्ता येतो. तर थोडासा जरा जंगल एरिया आहे जो ओंकारेश्वरच्या अलीकडचा जो डोंगर आहे तर तिकडं जातो आहे. पण हे असे ॲरो असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आहे. ओंकारेश्वर जवळ आलं आहे आपल्यापासून. जरा उगवायला दिसायला लागले जरा. आज मस्त पाठोपाठ ट्रेकिंग झाली जरा आपली. एक 2-3 किलोमीटरपासून आपल्याला हे जरा जंगलाचा एरिया लागला, पहाडी. पुढं आहे शेती. पण जाताना पण आपण ज्यावेळेस परिक्रमा सुरू केली होती त्या दिवशी पण जंगलामधूनच आपण सुरुवात केली होती आणि शेवट पण आपला जंगलामध्येच होतोय. चला जवळ आले, सूर्य उगेपर्यंत मी बी आपण जाऊ ओंकारेश्वरला. फ्रेश वाटतंय आज एकदम. हे आपलं परिक्रमेतलं सगळ्यात शेवटचं गाव डोहिक्या दाखवलं आहे. डोहिक्या त्यांनी डुबकिया सांगितलं होतं. तर पुनर्वसित गाव आहे हे, जे डॅम आहे इंदिरा सागर डॅम. तर ओंकारेश्वर जो बांध आहे डॅम, तर त्याच्यामुळं या गावाचं पुनर्वसन केलेलं आहे. तर विकासखंड म्हणजे तालुका पुनासा आणि जिल्हा खंडवा. तर समोर जो डोंगर दिसतोय तर तो डोंगर आपल्याला पार करून पलीकडं ओंकारेश्वर आहे. सकाळच्या 7 वाजता आपण हे शेवटच्या गावामध्ये आलो आहे. आपण शेवटच्या गावामध्ये डुबकियामध्ये. चला आपण सूर्य उगेपर्यंत आपण ओंकारेश्वरमध्ये पोहोचतोय. मस्त स्नान करू, मैयाची आरती घेऊ, त्यानंतर पूजा वगैरे सगळं करून आज मुक्काम करू मस्त. चला हा डोंगर आपण चढून गेलो की पलीकडं आपल्याला ओंकारेश्वराचं दर्शन होईल. मस्त वाटतं. अजून फक्त एक 5-10 मिनटं. चला वरती जाऊन पूर्ण दर्शन घेऊ आज. मस्त वाटतंय आज. अजून बाकी तर कोणी परिक्रमा आपली मागची पण नव्हती आली सकाळी
आणि अजून पण कोणी नाही आलेलं. आपणच सगळ्यात पुढे येतात. वरती काहीतरी दिसतंय, आश्रम कुटिया. नर्मदे एक आश्रम आहे एकदम वरती. आणि इथून समोर ओंकारेश्वर. झाडीमुळं दिसा नाही. चला आपण उतरतोय खाली 10 मिनिटामध्ये. फायनली आपण पोहोचलोय ओंकारेश्वरमध्ये. आणि हा जो कॅनल आहे तर कॅनलच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. कॅनलच्या पलीकडे गेल्याच्या नंतर ओंकारेश्वरमध्ये आपण सकाळच्या 7:30 वाजता पोहोचलोय. आता राहिले होते मागं. आपण पूर्ण परिक्रमा सगळ्यांनी सोबत केली आणि शेवटी आपण सगळ्या सोबतच करणार आहेत. चला मस्त सूर्य उगवलाय. आपण ओंकारेश्वरमध्ये जस्ट पोहोचलोय 7:30 वाजता आणि दिवस उगवायला आपण ओंकारेश्वरमध्ये पोहोचलोय. मस्त पाटाचं पाणी. चला समोर जे दिसतंय ते ओंकारेश्वर. चला आपण जाऊन डायरेक्ट मैयावरती जाऊ. आता पोहोचलोय आपण ओंकारेश्वरमध्ये गजानन महाराजांच्या आश्रमापाशी. इधर चला आपण ब्रह्मपुरी घाटावरती चाललोय आणि ब्रह्मपुरी घाटावरती स्नान करू. त्यानंतर एक पंडितजींना सांगितलंय आपण, तर त्यांना कॉल करून बोलून घेऊ. आणि जी उत्तर पूजा आहे तर उत्तर पूजा आपण उरकून घेऊ. चला आंघोळ झाली आपली. त्यानंतर जे उत्तर पूजा असते तर उत्तर पूजा झाली आणि आपण आत्ता गजानन महाराज आश्रमात चाललोय. तर तिथं आपले जे बॅग आहेत त्या बॅगा ठेवू आणि त्यानंतर आपण ओंकारेश्वरला आणि ममलेश्वरला जे आपल्याकडं आपण आत्तापर्यंत जे पाणी घेतलेलं होतं नर्मदा मैयाचं तर त्याचा अभिषेक घालू. चला आपण गजानन महाराज आश्रमाकडे जाऊ. आपली गजानन महाराज आश्रमातली प्रोसेस कंप्लीट झाली आहे आणि आपण आतमध्ये आलेलो आहे. चला आपण आपल्याला रूम नंबर 1 सांगितलं, हॉल नंबर 1. तर हॉल नंबर 1 मध्ये आपल्याला जायचं आहे. भोजन प्रसादीचा पास आहे. तर आपण याच्यावर 1 ते 2 दिवस थांबू शकतो गर्दीनुसार. जर गर्दी असेल तर 2 दिवस, गर्दी असेल तर 1 दिवस, नाही तर मग 2 दिवस तरी थांबू शकतो. तर आपल्याला इथं जो पास आहे गजानन आश्रममध्ये राहण्यासाठी तर त्यासाठी फक्त आपण ज्यावेळेस परिक्रमा सुरू केली तर त्यावेळेस जे कार्ड भेटलेलं आहे आश्रमाचं तर ते कार्ड आणि आपलं जे आधार कार्ड आहे तर आधार कार्डचा फोटो असेल तरी चालतो. त्याबरोबर आधार कार्ड आणि ते जे परिक्रमा आपण सुरू केलेले ते कार्ड गजानन आश्रमाचं हे 2 दाखवल्याच्या नंतर ते पास देतात तिथं थांबण्यासाठी. तर हॉल नंबर 1 सांगितलं आहे आणि आपण चला हॉल नंबरकडे चाललो. 1 नंबरकडं पण सुरुवातीला ज्या वेळेस राहिलो होतो त्याच परिक्रमा आपण सुरू करणार होतो त्यावेळेस हॉल नंबर 2 मध्ये थांबलो होतो. तर हॉल नंबर 1 या साईडला आहे. 1 नंबर या साईडला हॉल नंबर 1 आहे. भरपूर परिक्रमा आहेत हॉल 1 नंबरमध्ये. तर काही काल आलेले आहेत, आज ते जातील. आपण आपलं जे आसन आहे ते एकाकडे लावलेले आहेत. 10:30 वाजता गजानन महाराज आश्रमातून आपण जेवण करून निघलो आहे आणि ममलेश्वरकडे चाललो आहे. चला ममलेश्वरला पहिले जल घालू आणि त्यानंतर ओंकारेश्वर. आज पाठीवरती बॅगा नाही आहेत, काही नाही, तरीसुद्धा चालायला थोडंसं जड वाटतंय. जरा जेवण करून निघलो आहे. आता सगळ्या गोष्टी करून आपण रात्रच होईल आपल्याला जायला, कारण आज दुपारपर्यंत अमावस्याचा कालावधी आहे. तर
त्या वेळामध्ये गर्दी भरपूर आज अमावस्यामुळं आणि कालचा सोमवारमुळं आज गर्दी भरपूर आहे. पण ठीक आहे, चला मस्त पर्व आहे. संकल्पपूजा आपण ज्यावेळेस संकल्पपूजा केली ती परिक्रमा सुरू करत असताना तर याच ममलेश्वराच्या मंदिरामधून दर्शन करून आपण निघलो होतो. तर आज परत आपण परिक्रमा पूर्ण करून सगळ्यात पहिले ममलेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि जलाभिषेक करण्यासाठी येतो आहे. चला, आतमध्ये गर्दी भरपूर आहे, तरी अर्धा एक तासामध्ये दर्शन होईल. आपण ममलेश्वरमध्ये आलो, बाहेर होतो त्यावेळेस लाईन चालू होती. आतमध्ये आलो की लाईन बंद झाली. गर्दी तशी कमी आहे आपल्या पुढं, आत्ता वाढत चालली आणि आत्ता वाजलेत 11:15. 11:15 ते 12:15पर्यंत मंदिर बंद आहे. तर जवळजवळ आपल्याला 1 तास वाट बघायची अजून. आता काही पर्याय नाही, 1 तास बसू आपण, त्यानंतर मग दर्शन घेऊ. 12 वाजता आरती झाली आणि 12:15 वाजता मंदिर परत उघडले. आपण करेक्ट 1 तास लाईनीला थांबलो. चला, आज पूर्ण आपला दिवस आपल्याला रात्रच होईल आपल्याला गजानन महाराजच्या मंदिरावरती परत जायला. आपण ममलेश्वरला जे जलमय्याचं ते आत्ता चढवलं आणि आपण चाललो आहे. आत्ता जवळजवळ 1 वाजल्यात आणि आपण चाललो आहे ओंकारेश्वरकडं. अर्धा तास लागला फक्त आपल्याला. ज्यावेळेस मंदिर 12:15ला ओपन झालं, 2 तासामध्ये आपलं दर्शन झालं. जल चढवून आपण पुढं चाललो आहे ओंकारेश्वरकडं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाकडे चाललो आहे. तर आपल्याला जवळजवळ इथं अर्धा-पाऊण तास लागला, पण मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला 1 तास दर्शन रांगेतच बसावं लागलं. चला, बघू आपण इकडे किती वेळ लागतोय ते, कारण त्यानंतर परत मंदाता पर्वताची परिक्रमा आपण करायची. चला, आपण आलोय ओंकारेश्वर मंदिरामध्ये. दर्शन बारीला उभं राहू अगोदर. आज भरपूर भारी वाटतंय, मस्त वाटतंय एकदम. परिक्रमेचा आपला शेवटचा दिवस हे पूर्ण झाला आहे आणि आपण मयेचं जे जल आहे ते चढवत आहे ज्योतिर्लिंगावरती. इथूनच लाईन चालू आहे. भरपूर गर्दी आहे आज, बराच वेळ लागेल दर्शनासाठी. आपण 1 वाजता लागलो आपण लाईनला आणि पाठीमागं लाईन वाढत चाललेली. हे माझ्या भरपूर मोठी लाईन, जवळजवळ 2.5 ते 3 तास सांगतायत. बघू दर्शनाला किती वेळ लागतोय ते. आज तर जितका वेळ लागेल तेवढं थांबवतं लागेलच आपल्याला. नर्मदे हर. चला, आपण दर्शन करून बाहेर निघतोय. भरपूर गर्दी होती. 1 वाजता आपण दर्शन लाईनला लागलो होतो. आत्ता वाजले 4 वाजले आपल्याला बाहेर निघायला. भरपूर गर्दीमध्ये त्रास होतोय आणि ज्याला आपण चढवलं इथं ओंकारेश्वरला. चला, आपण आता मंदाता परिक्रमा करू. 2-3 तासामध्ये जे कावेरी संगम आहे तर तिला स्नान करून आपल्याला पुढं जायचं आहे. अगोदर आपण इथून बाहेर निघू. चला, परिक्रमा सुरू झाली आपली. आपण आलोय मंदिरापासून अलीकडं. गल्लीतून जाऊन आपण जे ओंकार मंदाता पर्वताची परिक्रमा आहे तर त्या वाटेला लागलोय. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आणि ओंकार परिक्रमा करत असताना आपण परिक्रमेत चाललो आत्तापर्यंत. तर आपल्याला सगळ्यांना मैयाने जेवण दिलं, सगळं दिलं. तर त्याचे ऋणमुक्त करण्यासाठी आपण इथं जे 1.25 पाव किंवा
काहीचे 1-2 किलो जे चण्याची डाळ आहे तर ती इथं चढवली जाते तर त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. तर ते हे ऋण मुक्तेश्वर मंदिर आणि जे डाळीचे जे फडके आहेत ते बांधले आहेत इथं. आणि हा कावेरी आणि नर्मदा मैयाचा संगम आहे. तर या ठिकाणी आपण स्नान करून ऋण मुक्तेश्वरला चण्याची डाळ देऊन पुढं चाललो आहे. चला, भरपूर उशीर झाला, 5:30 वाजले. राधाकृष्ण मंदिरापाशी आलो आपण. आत्तापर्यंत जेवढं चाललं अजून आपलं निम्म पण परिक्रमा पूर्ण झालेली नाही आहे. असं हवाचं झालं तर आज पण रात्रच पडते. पूर्ण ओंकार परिक्रमेमध्ये संपूर्ण जे भगवद्गीतेचे श्लोक आहेत तर पूर्ण परिक्रमेमध्ये सगळीकडे त्यांनी असे कोरून ठेवलेले आहेत पूर्ण मार्गावरती. 2600 मीटर आलो आहे आपण. ओंकारेश्वर भक्तों का स्वागत है. जे गौरी सोमनाथ मंदिर आहे मंदाता पर्वतावरचं तर तिथपर्यंत आपला 3600 मीटर होतं, 3.5 किलोमीटर. आणि आपली पूर्ण परिक्रमा आपण 3600 किलोमीटरची परिक्रमा करून आलो आहे. आणि हे गौरी सोमनाथ मंदिर त्याही वेळेस आपण याच टायमाला पोहोचलो होतो. एकदम तोच टाईम आहे आपला आत्ता पण. चला आतमधून दर्शन घेऊ. खूप मोठं शिवलिंग आहे. नर्मदे हर. पाताली हनुमान मंदिर. चला चहा नको आता. तात्याचा जरा सगळी परिक्रमा संपली आणि तात्याच्या गुडघ्याचं दुखणं सुरू झालंय परत. टेकायचं असलं टेका, नाही तर मग चला.